पुण्यात एक नियम आहे, जर कोणी तुला शिकवायला बसला तर तुझ्याकडे दोनच पर्याय असतात. एक तर ऐकून घे आणि बदलून जा, किंवा कान झाकून बस पण मग आयुष्यभर तसाच राहा. आजची गोष्ट एका अशाच मुलाची आहे ज्याने ऐकलं, समजलं आणि मग आयुष्यच बदलून टाकलं. गणेश नावाचा एक मुलगा, छोट्या गल्लीमधला, पण स्वप्न मात्र इतकी मोठी की सिंहगडाच्या कड्यावरूनही वर पोचतील. लहानपणी तो जन्मला तेव्हा घरच्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, पण तो मात्र मोठ्यानं रडला. तेव्हा आजोबा म्हणाले होते, बाळा, आयुष्य असं जग की शेवटी जेव्हा तू निघशील तेव्हा बाकीचे रडतील आणि तू हसत निघून जाशील. मोठा झाला तसा गणेशला अडचणी आल्या. तो नेहमी विचार करत असे, माझं असं का होतंय, लोक मला मदत का करत नाही. एक दिवस गावातील वाचनालयात बसलेला असताना एका काकांनी त्याला सांगितलं, बाळा, जोवर तू स्वतःच्या अडचणींसाठी दुसऱ्यांना दोष देतोस तोवर त्या अडचणी तुझ्याच राहणार. जबाबदारी घे आणि मग बघ जादू कशी घडते. हे शब्द कानावर पडले आणि गणेशने ठरवलं, आता रस्ता मीच ठरवणार. गावातील सगळे लोक सोपा रस्ता धरायचे, पण गणेश मात्र थोडा वेगळाच. तो म्हणायचा, सोपं म्हणजे नेहमीच बरोबर असं नसतं बरं का, माझा रस्ता मीच निवडणार. त्याला आठवत होतं, अशक्य असं काही नसतं. त्याने अनेकदा होऊन पाहिलं, हसून उठून पुन्हा धावायला सुरुवात केली. कधी लक्ष गाठायचं जवळ आल्यावर थकायचं, पण मग स्वतःला सांगायचा, अरे परत फिरण्यात आणि पुढे जाण्यात पल्ला सारखाच आहे, मग परत का फिरायचं. गणेशच्या मनात एक गुपित होतं. तो जे काही मनापासून हवंसं वाटायचं त्यासाठी तो प्रामाणिकपणे मेहनत घ्यायचा. आणि खरंच जणू संपूर्ण ब्रह्मांड त्याला मदत करायला धावून यायचं. शेवटी एक दिवस त्याने ठरवलेलं मोठं स्वप्न पूर्ण केलं. तेव्हा गावातील लोक म्हणाले, हा मुलगा पडलाय, उठलाय, पुन्हा पडलाय, पुन्हा उठलाय, पण थांबायचं त्याच्या डिक्शनरीतच नाही. आणि गणेश फक्त हसत म्हणाला, ताकद आधीपासूनच आपल्या आत असते, पण आपणच डोळ्यांवर हात ठेवून बसलोय. हात काढा आणि बघा किती दूर दिसतंय. तर मित्रांनो, गणेशची गोष्ट फक्त त्याची नाही, ती तुझी, माझी आणि प्रत्येकाची आहे. जोवर आपण गर्दीचा रस्ता धरतो तोवर आपण गर्दीतच हरवतो, आणि जोवर जबाबदारी टाळतो तोवर बदल घडत नाही. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा अडचण येईल तेव्हा स्वतःलाच सांग, मीच माझा रस्ता बनवणार आणि गाठणार. मित्रांनो, ही गोष्ट ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हो, जर तुम्ही अजून मराठी स्टोरी कॉर्नर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच करा. नाहीतर अशी भन्नाट आणि प्रेरणादायी गोष्ट तुमच्या हातातून निसटेल आणि मग पुण्यात म्हणतात तसं, मिस केलं म्हणजे मिस केलं. मग चला पुढच्या गोष्टीत भेटूया. तोपर्यंत प्रेरणा जपून ठेवा. धन्यवाद.